नमस्कार मंडळी. आता 17व्या अध्यायाची उजळणी करूयात. भाग 1. श्रद्धा जाणतेपणे केली जाते, तो बुद्धीचा विषय आहे. भक्ती मनापासून केली जाते. श्रद्धा म्हटलं की सबुरी हवी आणि भक्ती म्हटलं की विश्वास हवा. जर श्रद्धेत भोळा भाव असेल, निरागसता, उत्साह असेल तर ती सात्विक श्रद्धा असते. सात्विक माणूस साधा, सरळ, निष्कपट असतो. मनात बेचैनी असते, काहीतरी इच्छा असते म्हणून देवाला आळवले तर ती राजस श्रद्धा. राजस माणूस सकाम उपासना करतो. जबाबदारी नको, काम करायचं नाही, सगळं देवावर सोपवून आळसात दिवस घालवत असेल तर ती तामस श्रद्धा. सात्विक माणसे देवाची पूजा करतात. राजस माणसे यश राक्षसांची तसेच तामस माणसे प्रेत भूतगणांची पूजा करतात. सात्विक पूजा अंतर्मुख करते, राजस पूजा बहिर्मुख करते, तामस पूजा मूळ उद्देशापासून दूर नेते. भाग 2. गीतेत पुरुष हा शब्द माणूस या अर्थाने आला आहे. त्यात स्त्रियांचाही समावेश आहे. ताजे, शुद्ध, पचावयास हलके असे अन्न सात्विक म्हणून ओळखले जाते. गहू, तांदूळ, पालेभाज्या, दूध, लोणी, सुकामेवा हे सात्विक पदार्थ आहेत. मसालेदार, तिखट, तेलकट अन्न राजस म्हणून ओळखले जाते. चहा, कॉफी, कांदा, लसूण असे गरम पदार्थ राजस गुणाचे आहेत. शिळे, उष्टे, दुर्गंध येणारे अन्न तामसी म्हणून ओळखले जाते. मांसाहार, बेकरीचे पदार्थ, विकतचे पदार्थ, पॅक्ड फूड तामसी मानले जाते. फायद्याचा, कष्टाचा, आरामाचा असा कसलाही विचार न करता अतिशय भक्तिभावाने केले जाणारे यज्ञ, व्रत सात्विक मानले जाते. मोठ्या मोठ्या जाहिराती करून, गाजावाजा करून, देणग्या गोळा करून राजस यज्ञ केले जातात. देव, ब्राह्मण, गुरु व ज्ञानी यांची पूजा करणे, पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीरिक तप मानले जाते. दुसऱ्याला न बोचणारे, प्रिय, हितकारक आणि यथार्थ भाषण तसेच वेदशास्त्रांचे पठण व परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास हे वाणीचे तप म्हटले जाते. मनाची प्रसन्नता, शांत भाव, भगवत चिंतन करण्याचा स्वभाव, मनाचा निग्रह आणि अंतःकरणातील भावांची पूर्ण पवित्रता हे मनाचे तप म्हटले जाते. तप म्हणजे एखादी गोष्ट नित्यनेमाने भक्तिभावाने बराच काळ करणे. त्यामुळे ती सवय अंगी भिनते आणि सहजच स्वभाव बनून जाते. भाग 3. एकच गोष्ट हेतू बदलून केली की त्याचे स्वरूप बदलते, जसे की अतिरेक्यांचे आणि सैनिकांचे प्रशिक्षण. दान म्हणजे दुसऱ्याला दिलेली गोष्ट. दान करताना 2 गोष्टी लक्षात ठेवाव्यात. 1. जी गोष्ट देतोय ती देणे परवडते का? कर्ज घेऊन दान देऊ नये. 2. ज्याला देतोय त्याला त्याची गरज आहे का? त्यासाठी तो योग्य हवा. दान इतकेही करू नये की घेणाऱ्याला दुबळे बनवेल. भाग 4. ओम तत्सत याचा अर्थ त्याच्याकडे आहे, तो माझ्यात आहे, मी तोच आहे म्हणून अवघड, अशक्य काही नाही. ओमने जे सुरू होते त्याने शांतता, समाधान मिळते. तत् म्हणजे प्रत्येक गोष्ट ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी, सगळं ब्रह्म हा समर्पण भाव येतो तेव्हा केलेली प्रत्येक गोष्ट पवित्र होते. सत म्हणजे टिकणारे, अविनाशी, शाश्वत, सर्वव्यापी. जे काम हाती घेऊ त्याचे परिणाम चिरकाल टिकावेत. वसुधैव कुटुंबकम म्हणजे ब्रह्मा पिता आहे, सगळं त्याचं आहे. आपण एका कुटुंबातील आहोत. एखादी गोष्ट मनापासून मागितली तर ती मिळतेच. जमेल, होईल, करू असे म्हणायची सवय करायला हवी. देवाचे नाव घ्यावे आणि सुरुवात करावी. कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ असतोच. जय श्री कृष्ण.